इंग्लंडमध्ये आहोत आपण. इंग्लंडमधलं काउंटी क्रिकेट चालू आहे आणि त्या वातावरणामध्ये आपण रात्रीचा सामना, रात्रीची स्पर्धा इथे घेत आहोत. शहाबाज खारीपाट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमाने असोसिएशन प्रीमियर लीग 2026 आणि 7वं पर्व हे इंग्लंडच्या भूमीमध्ये घेत आहोत. असं काहीसं वातावरण मैदानाच्या आजूबाजूला आपल्याला निश्चित अनुभवायला मिळत आहे. कारणच हेच की कारण आधीचे 6 सत्र झाले ते आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये आपले सर्व सामने पाहायला मिळाले. आता मात्र डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि ही डे नाईट क्रिकेटची स्पर्धा मैदानामध्ये दोन्ही संघ सज्ज झाले. पुढे मी आमंत्रित करतो पुढील समालोचन करण्यासाठी पेन खारडोंबी येथील आमचे साथी समालोचक कल्पेश ठाकूर सर. ओ टू यू. Thank you, Pralay. धन्यवाद प्रलय पाटील, तसेच धन्यवाद कल्पेश ठाकूर ज्यांचा आपण आवाज गेली 2 दिवस ऐकत आहात. तर असोसिएशन प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबर्सचं मनपूर्वक स्वागत करतोय. सामन्याला सुरुवात झाली आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मारलाय. रनआउटचा खतरा समोर होता, परंतु पहिलीच धाव येथे पहिल्या चेंडूवरती सौरभच्या गोलंदाजीवरती येथे पूर्ण करण्यात आली आहे. विकी आणि देवा ची ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. विकी आणि देवा या फलंदाजांना इथे चांगली कामगिरी नक्कीच करावी लागणार आहे. मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी विरुद्ध किट्टे 11 शहाबाज या 2 संघांमधली ही खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण लढत. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया या मैदानावरती काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हारतंय, कोणाला इथे मात्र उद्याच्या दिवसाचं तिकीट मिळणार, कोणत्या संघाला इथे मात्र पुढल्या वर्षीचं तिकीट मिळणार. जो संघ मैदानावरती चांगला खेळेल तो येथे मात्र विजयी होईल. प्रत्येक गोष्ट इथे नशिबावरती सोडून चालणार नाहीये. 1% नशीब आणि 99% मेहनत येथे तुम्हाला नक्कीच करावी लागणार आहे. ओव्हरपिच चेंडू स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. होळी सुद्धा 2 दिवसांवरती येऊन येथे मात्र ठेपली आहे. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण पाहिलं ना, प्रत्येक 15 दिवसानंतर आपला एक सण इथे येत असतो. ओव्हरपिच चेंडू ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप येतोय. सुपर डुपर चौकार. च्या डोक्यावरून येतोय. आणखीन एक जबरदस्त मनगटातली ताकद या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती येत आहेत 4 धावा. चौकार. थोडासा रूम दिला कव्हरच्या डोक्यावरून. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा येथे किट्टू मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी संघाचा सलामीवीर फलंदाज विकीच्या बॅट मधून आलाय. चौकार. मारलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू वरती. मोठा फटका, बिग ब्लास्ट, चेंडू सीमा पार. षटकार.
6 येथे लगावलेत संघाच्या कर्णधारावरतीच येथे मात्र हल्ला चढवलाय, आघात केलाय. पहिल्या षटकामध्ये येथे संघाला बाकफूट वरती पाठवण्याचा प्रयत्न, परंतु असा सामना एक नक्कीच येथे घडला होता आजच्या रात्रीमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर येथे मात्र धावा रोखण्याचं काम केलं होतं. बीजे एंटरप्राइजेस विरुद्ध मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. परंतु त्या सामन्यामध्ये सुद्धा ते 20 धावा आल्यानंतर जबरदस्त कमबॅक बीजे एंटरप्राइजेस या संघाने केलं होतं. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज या चेंडूवरती ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला स्लाइस केलंय. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू इथे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी 2 धावा मात्र या चेंडूवरती पूर्ण करण्यात येत आहेत. धावसंख्या 2 ने बदल होते. धावसंख्या पोहोचली 27 वरती. 27 रन्स इन स्कोरबोर्ड. 27 धावा धावफलकावरती आल्यात. लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्यानंतर एक मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. तर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षण इथे चांगल्या रीतीने अक्षयने सजवलंय. राईट अप ओव्हर द विकेटने मारा करत असताना आपण गोलंदाज पाहतोय. अगदी चांगलं आयोजन असोसिएशन प्रीमियर लीगच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण स्पर्धा भरवणं आणि स्पर्धेसाठी लागणारा खऱ्या अर्थानं जी मेहनत करणं खूप महत्वाची असते. लेंथ बॉल वरती मात्र फलंदाजाला बीट केलाय. कारण गुडलेन वरची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओव्हरपिच चेंडू, फुलटॉस चेंडू, पहिल्या षटकामध्ये तेच घडलं. चेंडू ओव्हरपिच टाकले, फुलटॉस टाकले आणि त्या चेंडूवरती फलंदाजाने फायदा उचललाय. लेंथ बॉलवरती येथे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि ज्या मागील चेंडूवरती पाहायला मिळाला, चेंडू डॉट आला. पुढे चेंडू षटकातील अक्षयच्या ह्या चेंडूवरती ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन म्हणावं तसं होत नाहीये. बॅटच्या अगदी आतल्या बाजूस चेंडू लागला होता. विकेटवरतीच मिडॉनच्या दिशेने इथे चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी धावफलकावरती वाढते. धावसंख्या पोहोचली 28 वरती. 28 रन्स, 28 धावा धावफलकावरती येथे धावसंख्या नोंदवली गेली. चांगलं क्रिकेट येथे आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 46 धावा सुद्धा मागील सामन्यामध्ये चेस होताना आपण पाहिल्या आणि 26 धावा वरती रोखताना 12 धावा सुद्धा आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिल्या. कारण कधी हाय स्कोरिंग सामना होतोय, कधी लो स्कोरिंग सामना होतोय. अक्षयचा पुढे चेंडू, विकीने चेंडू हवेमध्ये ठोकलाय. चेंडू येथे मात्र खूप काळ हवेत. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल. फलंदाज क्रमांक पहिला चांगली बॅटिंग येते पाहायला मिळाली ती विकीची. विकी बाद झाल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये ज्याने हिरोची भूमिका साकारली होती, मॅच मध्ये खऱ्या अर्थानं अगदी 8 चेंडू मध्ये 30 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र 0 धावांवरती बाद झाला तो प्रसाद. चला बॅट्समन जरा फास्ट. 1.5 मिनिटाच्या आतमध्ये येथे स्ट्राईक घेऊन म्हणजेच गार्ड घेऊन तुम्ही फलंदाजीसाठी रेडी होणं गरजेचं आहे. नाहीतर टाइम आउट लॉ नंबर 40 च्या रूपाने इथे फलंदाजाला बाद केलं जाऊ शकतं. म्हणून बॅट्समनने तयारीत राहायचं आहे.
वरती फटका फसला होता, परंतु तो फसलेला फटका येथे मात्र पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचलेला नाहीये. तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक 2 पूर्ण झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 31 धावा, 31 रन्स, 31 धावा धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. तर शेवटचं चॅलेंजिंग षटक असणार आहे. लागणार आहे. गोलंदाज आदित्य गोलंदाजीसाठी येतोय. आदित्यने पहिला चेंडू फिरवला होता. जाऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रदीप मात्र या चेंडूवरती बीट झालाय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आलेले दोन्ही डॉट बॉल. चॅलेंजिंग षटक आहे आणि या चॅलेंजिंग षटकामध्ये मात्र एकच धाव आतापर्यंत आली आहे, ती सुद्धा वाईटची धाव. 4 चेंडूमध्ये 9 धावा येथे कंप्लीट कराव्या लागणार आहे. जिवंत ठेवायचं असेल ना तर प्रदीपची बॅट चालणं गरजेचं असणार आहे. हातामध्ये मात्र एकच धाव. या धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा समोर, परंतु काय घडलंय? एक धाव नव्हे तर तब्बल 3 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. कधी डावीकडे तर कधी उजवीकडे. लगन सिनेमा कधी इकडे कधी तिकडे. का की आदित्य धावा रोखण्याचं काम या षटकामध्ये करणार का? बघूया चेंडू. सुंदर गोलंदाजी, गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी म्हणावी लागेल. एक धाव मात्र इथे रोखू शकत नाहीये. सिंगल धावेने ते मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. 37 धावा धावफलकावरती. अजून इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकूण या षटकामध्ये धावा झालेल्या आहेत एकूण 6 धावा.
6 धावा झालेल्या आहेत. चौकाराची गरज असणार आहे. चौकार मारला तर नक्कीच इथे 5 धावांचा बोनस मिळेल, कारण चॅलेंजिंग षटक आहे. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच आदित्यने केली आहे. या चिंटूवरती चौकार येणार का, की मोठा फटका मारून षटकाराने ते धावसंख्येचा ग्राफ इथे उंचवणार का? पहिल्या षटकामध्ये 25 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये ते चांगलं कमबॅक केलं. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. चिंटू इथे मात्र फलंदाज देवा बीट झालेत. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक होतं. चॅलेंजिंग षटकामध्ये आदित्यने इथे मात्र जबरदस्त कमबॅक. 6 धावा येथे मात्र खर्च केल्यात. एकूण धावा झाले. चिंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. मात्र बाद झाला. अजून 3 चेंडू येणं बाकी आहे. 3 चेंडू मध्ये कमीत कमी 2 जरी मोठे फटके आले, षटकार किंवा चौकार किंवा 2 सिक्स आले किंवा 2 चौकार आले, तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागू शकते, ती मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी संघाची. परंतु किट्टू 11 शहाबाद संघाचे गोलंदाज सुद्धा येथे चांगली कामगिरी करतायत, भरीव कामगिरी करतायत. रेटा मोड द विकेटने पुढे चेंडू. अमय येथे मात्र फलंदाजीसाठी आला. डाऊन द बॉल, कॅच येथे मात्र ड्रॉप. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. एक धाव खूप महत्वाची ठरू शकते, कारण स्ट्राईक येथे रोटेट झाली आहे.
कारण कॅच पकडलं असतं तर न्यू बॅटर मैदानावरती येथे आला असता. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या पोहोचले 38 वरती. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणार. एक आला तरी धावसंख्या येथे 40 प्लस 44-45 पर्यंत नक्कीच पोचू शकते. प्रदीपकडे ती क्षमता आहे, परंतु गोलंदाज दीपू याने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळचा चेंडू लॅकॅटर होता. चेंडू मात्र खेळण्याच्या कक्षेबाहेरचा असं पंच सांगतायत. लॉ नंबर 22 व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या पोहोचली 39 वरती. 39 रन्स. दीपू पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. चांगल्या रीतीने ते कटर स्वरूपाची गोलंदाजी, मातीची खेळपट्टी, चेंडूला टर्न देण्याचा इथे नक्कीच प्रयत्न. ओके, दीपू या 2 चेंडूंवरती कमीत कमी धाबा देण्याचा नक्कीच त्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु प्रदीपकडे ती क्षमता आहे. प्रदीप मात्र याही चेंडूवरती बीट जरूर झालाय, मात्र विकेटचं पतन होणार. फलंदाज येथे मात्र होतोय प्रदीप बाद. मधला शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणार का, मोठा ब्लास्ट तिथे पाहायला मिळणार का? राईट आर्म उर्ध विकेटने इथे मारा करतोय. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. 3 फलंदाजांना इथे मात्र गोलंदाजाने बाद केलाय. अचूक टप्पा, अचूक दिशेवरती इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. दीपूने इथे मात्र जबरदस्त कमबॅक केलं. षटकामध्ये 25 धावा आल्यानंतर असं वाटत होतं की धावसंख्या 50-55 पर्यंत धावफलकावरती लागेल, मात्र हिट टू 11 शहाबाद संघाने तसं काम काही होऊन दिलेलं नाहीये. अचूक गोलंदाजी येथे केली आहे. अचूकता येथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली रणनीतीने येथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोरिया कंस्ट्रक्शन संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे ते 39. धावांचं लक्ष असणार आहे. 40 धावांच्या सातत्याने 2 दिवस शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये तुझा आवाज सातत्याने 2 दिवस घुमला आणि आमच्या इथल्या खारेपाटच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आपल्या समालोचनाच्या शैलीने. तर तुझा सुद्धा सन्मान आम्ही मंचावरती करीत आहोत. मी विनंती करतो असोसिएशन प्रीमियर लीग शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अतुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते तुझा सुद्धा सन्मान इथे मंचावरती केला जात आहे. अशाच प्रकारचं समालोचन करत राहा मित्रा, आणि अशाच प्रकारच्या आपल्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा सौरभ तुला मनपूर्वक धन्यवाद. 2 दिवस आपण त्याचा आवाज ऐकलाय. हॅलो हॅलो, 1 मिनिट ऐकून घ्या. आजच्या या दिवसातील ही आपण शेवटची मॅच घेतोय, कारण उशीर झालेला आहे. आजची राहिलेली 1 मॅच आणि कालच्या 2 मॅचेस यांना 3 वाजता रिपोर्ट कंपल्सरी आहे या 6 टीमला. 3:15 जे उशीर राहील त्याला 5 रनची पेनल्टी आम्ही कंपल्सरी देऊ. आम्हाला 3:30 वाजता पहिला बॉल
ग्राउंडवरती पडायला पाहिजे, कारण उद्या 11 मॅचेस आपल्याला 10 ते 11 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे 3 वाजता रिपोर्टिंग ही कंपल्सरी आहे. 3:15 15 मिनिटं आम्ही फार फार तर तुम्हाला देऊ. 3:15च्या पुढे आम्ही कोणाचंही ऐकणार नाही. 5 रनची पेनल्टी कंपल्सरी देणारच. या 6 टीमनी लक्षात ठेवा. आम्ही मॅच पुकारत नाही आहोत. पहिली मॅच कोणतीही लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा. मॅच आम्ही अजिबात पुकारत नाही आहोत. नाही, मॅच मी पुकारत नाही. मी कुठलीही मॅच पुकारत नाही आहे. मी एक अध्यक्ष या नात्याने बोलतोय. आम्ही 3 पैकी कोणतीही मॅच पहिली घेऊ. धन्यवाद. धन्यवाद. सौरभ भुरे यांचा आवाज. सौरभ भुरे यांचा आवाज गेली 2 दिवस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलात आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं. आणि आज जर पाहायला गेला तर या स्पर्धेतून ते रजा घेत असताना पाहतोय, कारण उद्याच्या दिवसात बिझी शेड्यूल असल्या कारणानं ते या स्पर्धेसाठी उपलब्ध नसणार आहेत. तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या दिवसांसाठी पुढच्या वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मित्रांनो मैदानाकडे, जिथे पाहायला गेला तर आज धावपालकावरती लागल्या गेल्या त्या 40 धावा. 40 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. 39 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. जिथे पाहायला गेलात ना तर 40 धावांचा चेस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि निर्भय स्पीकर सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय. यावेळी पॅड वरती लाऊड अपील, पंचांचा बोट अवकाशाकडे. लेग बिफोरची विकेट. सुशांत पाटील बॅक टू द डगआउट.
गोलंदाज आपण पाहतोय आज 5 बॉल झालेत, 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक असताना प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ब्लॉकर मध्ये वा व्हाट बॉलिंग, व्हाट ए फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर प्रमोद पाटील. वन्नाट वेग आणि वेगावरती स्वार होऊन पहिलं षटक आपण पाहिलं. जे षटकामध्ये जर पाहायला गेला तर 2 इम्पॉर्टंट विकेट मैदानाच्या बाहेर. सुशांत पाटील, रणजित पाटील मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर ही वेगवान गोलंदाजी पाहतोय. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव धावपलकावरती लागली गेली, 1च धाव धावपलकावरती लागली गेली. आता जर पाहायला गेला तर 40 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 40 धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना 39 धावा पुढच्या येणाऱ्या 3 षटकामध्ये प्रति षटक जर पाहायला गेला तर 13च्या आस्किंग रेटनं धावा बनवावे लागणार आहेत. मग एक चॅलेंजिंग षटक देखील येताना आपण पाहू शकतोय. आता मात्र जर पाहायला गेला तर पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन नसणार आहे. नॉन पॉवर प्लेची ही षटकं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला तर इम्पॅक्ट टाकणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून. पॉवरफुल असा इम्पॅक्ट, पॉवरफुल बॉलिंग, पॉवर पॅक्ट बॉलिंग अशी पाहायला मिळाली. वेगवेगळे पद्धतीने वेगवेगळ्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करत असताना प्रमोद पाटील यांना आपण पाहिलं. आणि अर्थातच अशा पद्धतीने जर पाहायला गेला तर फक्त आणि फक्त 1च धाव आपण पाहिली. सुपर 8 ची साठी चाललेली ही लढत आपण पाहतोय. विजयाचे दरवाजे ठोठावले जातात, परंतु कोणता संघ हा सुपर 8 साठी क्वालिफाय होईल? मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी की दुसऱ्या बाजूने किट्टू 11 शाहबाज. दुसऱ्या षटकात गोलंदाज वापरला जातोय तर अर्थातच साहिल यांचा वापर केला जातोय. साहिल समोर आहेत निर्भय झुईकर मॉन्ट्या. स्विच केलाय, डाऊन दी बॉल फिल्डर आहेत, मेकिंग नो मिस्टेक. बिग ब्लो इन अ मॅच. मोठी मासली जालाला अडकली गेली आणि इथून जर पाहायला गेला तर धक्क्यांवरती धक्के बसत असताना किट्टू 11 शाबाज संघाचा एक मोठा खंदा फलंदाज ओपनिंग ब्लास्टर निर्भय जुईकर बॅक टू द डगआउट. This is CR, the batter in at number 4. आदित्य जुईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 1च धाव आपण पाहतोय आतापर्यंत. 1.1 षटक, 1 धाव धावफलकावरती. सध्याच्या घडीला टीम किट्टू 11 शाहबाज हा संघ पाहतोय. मागच्या मॅच मध्ये 13 धावा बनवताना देखील अशाच पद्धतीने दमछाक झाली होती किट्टू 11 शाहबाज संघाची, परंतु आता 40 धावा बनवायच्या आहेत. खूप मोठं आव्हान आहे. या गुलाबी थंडीमध्ये धावा बनवणं एवढंस इझी नाही आहे. आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे आणि तशा पद्धतीने खेळ करावा लागणार आहे. आदित्य जुईकर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. साहिल स्लोवर 1 बॉल लॉफ्ट केलाय. फुल करायचा होता बॅट वरती, व्यवस्थित बॉल आला नाही. स्टिकर वरती बॉल चढला गेला आणि तदनंतर जर पाहायला गेला तर आता फक्त आणि फक्त 1च धाव पाहतोय. परंतु आता जर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलात ना तर दोन्ही संघ जर पाहायला गेला तर सौरभ पाटील या मॅच मधील टर्निंग पॉइंट असणार आहे. सौरभ पाटील याचं मैदानाच्या आतमध्ये शाबाज संघासाठी, परंतु दुसऱ्या बाजूनं किट्टू 11 शाबाज संघाला जर हादरा दिला तर मात्र खऱ्या अर्थानं टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी हा संघ मॅच मध्ये मजबूत पकड बनवू शकतोय. आणि त्यासाठी चाललेले साहिल याचे प्रयत्न आपण पाहतोय. भन्नाट गोलंदाजी पाहतोय, कधी वेगवान तर कधी स्लोवर 1 पाहायला मिळाला. परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. हा डॉट बॉल. धाव संख्येत फारसा बदलाव पाहायला मिळत नाही आहे. यावेळी पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. आणि आता मात्र जर पाहायला गेला तर
बॅटिंग साईडनं व्हाईट साठी रिव्ह्यू चॅलेंज केला जातोय. चेक केलं जाईल ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून की हा बॉल वाईड बॉल आहे की लिगल बॉल आहे, आणि तदनंतर मात्र समजून जाईल की या बॉल वरती किती धावा, डॉट बॉल की व्हाईट बॉलची एक धाव. धावसंख्येची गरज असणार आहे. क्रिकेटमध्ये धावा येणं गरजेचं आहे, आणि क्रिकेटमध्ये जर धावा कशा पद्धतीने येतात याला महत्व नसतं. आणि इथून चेक केलं जातंय. आमचे थर्ड पंच देखील आहेत, प्रीतम पाटील आहे तिथे. ड्रीम्सक्रिकेट.in ची टेक्निकल टीम देखील आहे तिथे. खोपा क्वालिटी विथ क्लॅरिटी. इट्स अ फेअर. नो मोर रिव्ह्यू फॉर टीम K211 शहाबाज. आपल्याला आता रिव्ह्यू मिळणार नाहीये. अनसक्सेसफुल रिव्ह्यू, त्याचा वापर केलाय आपण. स्लोवर वन स्लॅश केलाय पॉइंटच्या क्षेत्रातून. बॉल डीपच्या क्षेत्रातून ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स इनटू द फॅन्स. येथील धावा 4 चौकार. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर. जणू काही या बॉल वरती चपराक लावली आणि बॉल पाठवला सरळ डीप स्क्वेअर लाईक वन लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हा APL षटकार. समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 12 ऑन बोर्ड. 12 धावा 28 धाव्यांची गरज असणार आहे त्याला. आणि हे षटक कोण हाताळतोय? देवा पुजारी. स्वतः आयकॉन खेळाडू स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय, विश्वास दाखवतोय स्वतःवरती. आणि आज गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय. देवा पुजारी यांना लेफ्ट हँडेड बॅटर आदित्य जुईकर आहेत. आदित्य जुईकर, सौरभ पाटील ही जोडी खऱ्या अर्थानं महत्वाची ठरणार आहे. इम्पॉर्टंट मॅच. या जोडीवरती सर्व काही आता अवलंबून असणार आहे. K211 शहाबाद. देवा आलेत राईट आर्म राऊंड विकेट. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल हलक्या हातानं बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या क्षेत्रातून बॉल खिलून काढला. एकच धाव घेतील. सौरभ आता दुसरीसाठी जाणार नाही, कारण सौरभ यांना माहिती आहे की आपल्याला आता कमीत कमी 4 षटकार मारायचे आहेत. आणि हे चॅलेंजिंग षटक असल्या कारणानं 10 धावा जरी बनवल्या तरी 15 धावा होतील. शेवटचं षटक बाकी राहील तिथं 13 धावा. परंतु कालच्या दिवसात मित्रांनो एक मॅच अशी झाली जिथं मन 11 पेसारी आणि त्यांच्या अगेन्स्ट एक मॅच पाहायला आपल्याला मिळाली. तिथं 28 धाव्यांची गरज असताना पहिल्या 5 बॉलमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवरती एक षटकार मारला आणि 12 धावा झाल्या प्लस 5 धावा आल्या 17 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये राहिल्या होत्या 11 धावा. इथून स्लोवर वन पाहायला मिळाला. स्विंग आणि मिस. बॉल यायच्या अगोदर बॅट फिरली गेली, फिंगर रोल केली गेली. थोडा लेग ब्रेक देखील पाहायला मिळाला. तो देवा पुजारी यांचा अगोदरच स्टान्स उलगला होता की मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न सौरभ पाटील यांचा आपण पाहिला आणि तशा पद्धतीने बॉल देवा यांनी रिलीज केला. यावेळी पुन्हा एकदा बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एक धाव कंप्लीट. फंबल पाहायला मिळालं. इथून दुसरी धाव होऊ शकली असती परंतु तसं झालं नाहीये. कुठंतरी
कॉलिंगचा अभाव पाहायला मिळतोय, अद्याप देखील पाहतोय. परंतु अशा जर पाहायला गेला तर तुतुमय करत असताना अखेर सौरभ पाटील ऑन स्ट्राईक वरती येताना आपण पाहतोय. आदित्य जुईकर स्ट्राईक देताना पाहतोय, परंतु सौरभ पाटील स्ट्राईक एंड वरती यायला तयार नव्हते. परंतु शेवटच्या क्षणाला आदित्य यांनी सांगितलं की सौरभ तुला स्ट्राईक वरती यायचं आहे, तू जर मैदानावरती राहिलास तर आपला संघ जिंकताना दिसेल. हे आदित्य जुईकर यांनी जाणलं आणि स्ट्राईक एंड वरती आणून ठेवलंय. पुन्हा एकदा सौरभ पाटील याला सौरभ पाटील इम्पॉर्टंट. सौरभ पाटील यांच्या मनामध्ये आदित्य जुईकर सांगतायत की नक्कीच जे फेस वरती दिसतंय की सौरभ पाटील यांच्या मनामध्ये हे चॅलेंजिंग षटक आहे, हे कदाचित माहित नाही की काय असं काहीच हावभाव आदित्य जुईकर यांच्या चेहऱ्यावरती आम्ही पाहतोय. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल झालेत, 2 धावा आल्यात. उर्वरित 3 बॉल मध्ये 8 धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळी नाही आहे बॉलिंग अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहतोय. 2 बॉल आता 8 धावा, 2 बॉल 8 धावा. सौरभ पाटील शांत डोक्याने खेळ करत आहेत, सांगतायत इथून जर आपण प्रत्येक बॉल मेरिट वरती घेतला तर आपण सामना जिंकू शकतोय, सामना बनवू शकतोय. 2 बॉल 8. ओ क्लीन बोल्ड पाहतोय. हताश निराश सौरभ पाटील मैदानाच्या बाहेर येताना दिसत आहेत. दक्षिण पिसारी यांच्या माध्यमातून जयघोष केला जातोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. हिट विकेट आहे, एकच बॉल शिल्लक आहे या षटकातील आणि धावफलकावरती फक्त 2च धावा आल्यात. 1 बॉल आणि 8 धावा बनवायला लागतील तरी देखील मॅच येऊ शकते. 1 बॉल आणि 8. अंडरवाईज स्कोर कार्ड आता मात्र मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसेल. रिक्वायर्ड रन रेट आणखी एक मिस पाहतोय. काय गोलंदाजी आपण कमालीचं षटक. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि इम्पॉर्टंट अशी सौरभ पाटील याची आपण विकेट आपण पाहिली ती देवा पुजारी यांनी टीम मोऱ्या कन्स्ट्रक्शन पेजारी आता 5 धावा मायनस केल्या जातील आणि धावफलकावरती शेवटच्या 6 बॉल मध्ये गरज असणार आहे ती अर्थातच 31 धावा 31 रिक्वायर्ड असणार आहे येणाऱ्या 6 बॉल मध्ये. कमिटी मेंबर्स तर विनंती असणार आहे की आपण या व्यासपीठासमोर जमा व्हायचे आहेत. शाहबाज खारेपाट असोसिएशन कमिटी मेंबर्स विनंती करतो की आपण लगेचच या व्यासपीठामध्ये समोर जमा व्हायचं आहे. आपली टीम मीटिंग घेतली जाईल. उद्याच्या दिवसात काय करायचं आहे, कशा पद्धतीने प्लॅनिंग असणार आहे, कशा पद्धतीने नियोजन आयोजन असणार आहे ही ठरवण्यासाठी सर्व आयोजन कमिटीला विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर येऊन जमा व्हायचं आहे. 6 बॉल आणि 31 धावा आता उद्दिष्ट पाहतोय. उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना जर पाहायला गेला तर आज जर येणाऱ्या 6 बॉल मध्ये 31 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 31 बनवल्या तर सुपर 8. अदरवाईज मात्र या सामन्यांच्या आठवणी घेऊन आपल्याला जावं लागेल. शेवटच्या षटकात गोलंदाज कृपांशु राईट आर्म राऊंड विकेट. फाईन खेळलाय बॉल फाईनला शिरत मात्र जातोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारते. 27 धाव्यांची आणखी गरज असणार आहे. 5 बॉल 27 धावा. 4 षटकार 1 चौकार 5 षटकार मॅच बनवू शकते. कृपांशु दुसऱ्या
बॉल घेऊन समोर आहे अक्षय. अक्षय यांच्यासाठी टोवरती बॉल येतोय आणि आता मात्र खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर या मॅचचं चित्र स्पष्ट होताना दिसेल. एक धाव कंप्लीट, दुसऱ्यासाठी निकालेत. 2 धावा पाहतोय. तरी देखील येणाऱ्या पुढच्या 4 बॉलमध्ये 25 धावा. 4 बॉलमध्ये 25 धावा. बघा चॅलेंजिंग षटक किती महत्वाचं असतं हे या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा दिसायला लागलंय. चॅलेंजिंग षटक मित्रांनो अशा पद्धतीने खेळायचं असतं की शेवटचं षटक समजून त्या धावा आपल्याला चेस करायच्या असतात. अन्यथा आपला संघ अडचणीमध्ये आलाच हे समजून जायचं. स्विच करण्याचा प्रयत्न, बॉल पाहतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. 1 धाव कंप्लीट. आता मात्र या स्पर्धेत या मॅच मध्ये चित्र स्पष्ट होऊन जातोय. खऱ्या अर्थाने ही मॅच जर पाहायला गेला तर किट्टू 11 शाबा संघ कुठंतरी अडचणीमध्ये सापडताना आपण पाहतोय. अडचणींमध्ये वाढ होताना आपण पाहतोय. आज जर पाहायला गेला तर किट्टू 11 शाबाद खूप सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉल ड्राईव्ह केलाय. खाऊ कॉर्नर रिजन मध्ये 1च धाव कंप्लीट केली जाते आणि तदनंतर जर पाहायला गेला तर 1च धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहतोय. 1च धाव स्कोर कार्ड वरती आली. धावसंख्येत एकाने बदलाव. आणखी एक बॉल लाफ्ट केलाय. डाऊन द बॉल देवा आहेत. आणखी एका विकेटचं पतन. विकेटची पडझड होते. फलंदाज आउट. अर्थानं जर पाहायला गेलं तर सुपर 8 मध्ये धडक मारलाय तो टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी आणि हार्डलक टीम किट्टी 11 शाबाज. सामना हरलात परंतु मेहनत कधीच मित्रांनो वाया जात नाही. प्रत्येक पराभव पुढच्या संधीसाठी तयार करतो. आजचा दिवस हा आपल्याला एक शिकवण देऊन गेला. उद्याचा दिवस उत्तर देईल. शांत राहा, विश्वास ठेवा आणि टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी